नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या आर्थिक जागरूकता विषयक चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन कर्ज घेण्याचा विचार करताय का? पण काळजी घ्या, बनावट संकेतस्थळे आणि फसवणूक करणारे लोक तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशावर डोळा ठेवून आहेत। आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत बनावट कर्ज वेबसाईट ओळखण्याचे 10 महत्त्वाचे संकेत, कमी व्याजदराच्या आमिषामागील फसवणुकीची सत्यता, आगाऊ EMI आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली होत असलेली फसवणूक, NBFC आणि बँकांच्या नावाने गंडवणाऱ्या जाहिराती कशा ओळखाव्यात, त्याचप्रमाणे गोपनीय माहितीची मागणी करणारे स्कॅम कसे टाळावेत, बनावट वेबसाईट आणि खोट्या लिंक्सवर क्लिक केल्यास काय नुकसान होऊ शकते। मित्रांनो, ही माहिती तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःला वाचवा। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया या महत्त्वाच्या विषयाला। ऑनलाईन कर्ज घ्यायचं या 10 संकेतावरून बनावट वेबसाईट ओळखा। आजच्या डिजिटल युगात अनेक लोक तातडीच्या आर्थिक गरजांसाठी ऑनलाईन कर्ज घेण्याचा पर्याय निवडत असतात, मात्र या सुविधेचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या संस्था, काही व्यक्ती बनावट वेबसाईटद्वारे लोकांना गंडा घालत आहेत। अशा वेबसाईट्स कर्ज वितरणाच्या नावाखाली मोठ्या रकमेची लूट करतात आणि ग्राहक आर्थिक संकटात सापडतो। म्हणूनच ऑनलाईन कर्ज घेण्यापूर्वी या 10 महत्त्वाच्या संकेतांवर लक्ष द्या आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवा। एक एक मुद्दा काळजीपूर्वक ऐका। अनोळखी आणि संशयास्पद संकेतस्थळांची नावं। फसवणूक करणारे बहुतेक वेळा अशा वेबसाईट तयार करतात ज्या अधिकृत दिसाव्यात, परंतु त्या वेबसाईटच्या नावामध्ये बारीकशी चूक किंवा अतिरिक्त शब्द दिसू शकतो। उदाहरणार्थ, जर अधिकृत बँकेचे नाव www.sbicard.com असे असेल तर फसवणूक करणारे www.sbicard.online असे संकेतस्थळ तयार करतात। यावर उपाय काय? तर कर्ज घेण्यापूर्वी अधिकृत बँक किंवा NBFCच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासणी करून घ्या। संकेतस्थळाचा URL HTTPS ने सुरू होत आहे का ते पहा। गूगल सर्च इंजिनवर अधिकृत बँकेचे नाव टाईप करून तेथून संकेतस्थळ उघडा। पुढचा मुद्दा असा आहे की अवास्तव कमी व्याजदर आणि आकर्षक ऑफर। बऱ्याचदा बनावट कर्ज देणाऱ्या वेबसाईट्स जाहिरातीतून फक्त 5% व्याजदराने कर्ज मिळवा किंवा कोणतेही कागदपत्र न देता त्वरित कर्ज यासारख्या अतिशय आकर्षक ऑफर्स देतात। वास्तविक पाहता कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था इतक्या कमी व्याजदरात विनातारण कर्ज देत नसते। तर यावर उपाय कोणता? अत्यंत कमी व्याजदराच्या ऑफरवर विश्वास ठेवू नका। NBFC किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून व्याजदर तपासा, तसेच परतफेड योजना असते का ते सुद्धा पहा। नंतर प्रोसेसिंग फी आणि आगाऊ EMIचा आग्रह। कर्ज देण्यापूर्वी फसवणूक करणारे प्रोसेसिंग फी, GST चार्जेस, अनहोल्ड चार्जेस यासारख्या वेगवेगळ्या कारणांनी मोठी रक्कम आगाऊ भरण्यास सांगतात। एकदा पैसे भरले की ते फरार होतात आणि तुम्हाला कर्ज मिळत नाही। यावर उपाय कोणता? तर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी आधी संशोधन करा। अधिकृत बँका आणि NBFC लोन प्रक्रिया शुल्क कर्ज रकमेतून कपात करतात, तर कधीही आगाऊ पैसे भरण्यास सांगितल्यास तुम्ही सावध राहा। त्यानंतर बनावट ग्राहक सेवा क्रमांक आणि ईमेल पत्ते याबद्दल। बनावट संकेतस्थळांवर बहुतेक वेळा नकली संपर्क क्रमांक आणि ईमेल पत्ते दिलेले असतात। ग्राहक तक्रार करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी कॉल करतो तेव्हा
त्याला चुकीची माहिती दिली जाते किंवा संपर्क होत नाही. यावर कोणता उपाय आहे? तर अधिकृत वेबसाईटवरील संपर्क क्रमांक तपासून घ्या. त्याचबरोबर ईमेल पत्ता अधिकृत डोमेन जसे की @bankname.com असावा. त्यानंतर शक्य असल्यास बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा. पुढचा मुद्दा असा आहे की NBFC आणि बँकांची बनावट ओळख कशी करायची? तर फसवणूक करणारे NBFC किंवा प्रसिद्ध बँकांच्या नावाचा वापर करून लोकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःला NBFC मान्यताप्राप्त वित्तीय संस्था म्हणून सादर करतात, पण प्रत्यक्षात त्यांना कोणतीही अधिकृत मान्यता नसते. यावर उपाय कोणता? तर NBFCची वैधता RBIच्या संकेतस्थळावर तपासून घ्या. NBFC किंवा बँकांचे नोंदणीकृत कार्यालय आणि परवाना क्रमांक तपासून घ्या. बनावट जाहिराती आणि प्रसिद्धी माध्यमे, फसवणूक करणारे सोशल मीडिया, ईमेल किंवा SMS द्वारे आकर्षक जाहिराती करतात आणि लोकांना भुलवतात. आजच अर्ज करा आणि त्वरित 10 लाखांचे कर्ज मिळवा, अशा जाहिराती पाहून लोक फसतात. यावर उपाय कोणता? तर जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती ग्राह्य धरा. वेगाने कर्ज मंजुरीचे खोटे दावे, बनावट वेबसाईट्स ग्राहकांना काही तासात कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन देतात. प्रत्यक्षात कोणत्याही बँकेला कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागत असतात, हे लक्षात ठेवा. यावर उपाय कोणता? वेगाने मंजूर होणाऱ्या कर्ज ऑफरला शंका घ्या. अधिकृत वित्तीय संस्थेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेसह तुलना करा. गोपनीय माहितीची मागणी, फसवणूक करणारे ग्राहकांची बँक खाते माहिती, आधार क्रमांक, पॅन कार्ड, OTP आणि पासवर्ड विचारतात. वास्तविक पाहता कोणतीही अधिकृत संस्था OTP किंवा पासवर्डची मागणी करत नसते. यावर उपाय कोणता? OTP, बँक डिटेल्स आणि पासवर्ड कोणालाही देऊ नका. अधिकृत संस्थेशिवाय बँक खाते माहिती शेअर करू नका. त्यानंतर बनावट लिंक आणि फसवणूक करणारे संकेतस्थळे. फसवणूक करणारे गुगलवर बनावट संकेतस्थळे जाहिरातीद्वारे प्रमोट करतात. अशी संकेतस्थळे उघडल्यावर वापरकर्त्याला लगेच अर्ज करण्यास सांगितले जाते. यावर उपाय कोणता? गुगलवरून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेलं पाहिजे. लहान सहान स्पेलिंग चुका असलेली संकेतस्थळे टाळा. त्यानंतर कर्ज घेण्यास भाग पाडणारे प्रतिनिधी, बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारे फोन करून ग्राहकांना त्वरित कर्ज घेण्यास भाग पाडतात आणि हे ऑफर फक्त आजच उपलब्ध आहे असे सुद्धा सांगतात. यावर उपाय कोणता? कोणत्याही निर्णयासाठी वेळ घ्या आणि संशोधन करा. संशयास्पद फोन कॉल आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. तर मित्रांनो, ऑनलाईन कर्ज घेण्याच्या सोयीमुळे बरेच लोक आकर्षित होतात, पण फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बनावट संकेतस्थळे, खोटे व्याजदर, आगाऊ शुल्क, संशयास्पद ईमेल आणि संपर्क क्रमांक वापरून आपण फसवणुकीची ओळख करू शकतो. कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी योग्य तपासणी करून निर्णय घ्या आणि स्वतःला आर्थिक नुकसानापासून वाचवा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. तुम्ही ऑनलाईन कर्ज घेताना कोणत्याही आकर्षक ऑफरला बळी पडू नका. फसवणूक करणारे लोक नवनवीन युक्त्या लढवत असतात, पण योग्य माहिती आणि सतर्कता ठेवल्यास आपण या सापळ्यात सापडणार नाही. मग आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सर्वात उपयुक्त माहिती कोणती वाटली? तुम्ही कधी अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकला आहात का? तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणीही अशा आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. पुढील व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्मार्ट आर्थिक निर्णय घ्या. धन्यवाद.